वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर शिल्पा नाईक. मी एक 4 महिन्यापूर्वी वडाचं झाड लावलं होतं. माझ्या टेरेस गार्डनमध्ये आलं होतं ते आणि मी लावलं. ते दाखवते तुम्हाला. वटवृक्ष आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. इट इज द नॅशनल ट्री ऑफ इंडिया. आपल्या देशामध्ये खूप ठिकाणी कितीतरी शेकडो वर्षापूर्वीची वडाची झाडं आढळतात. मोठे मोठे वृक्ष आढळतात. वडाच्या झाडाची फळं पक्ष्यांना खूप आवडतात. माझ्या टेरेस गार्डनमध्ये खूप पक्षी येतात. पोपट, मैना आणि बुलबुल आणि बाकीचे खूप पक्षी येतात. तर त्यांच्या पूपमधून, शिशीमधून बिया खाली पडतात आणि मग त्या तिथे रुजतात. अशी झाडं मी मग इथे आणून असं पिंपळाचं झाड पण आणलंय, वडाचं झाड आणलंय आणि ते मग मी छोट्या पॉटमध्ये लावते. वडाच्या झाडाची पानं खूप सुंदर दिसतात. मोठी मोठी पानं असतात. वडाचं झाड ऑक्सिजन खूप रिलीज करतं आणि ती पानं खूप स्मूथ आणि जाड पानं असतात. डीप ग्रीन कलरची. वडाचं झाड तुम्ही टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये लावू शकता, गार्डनमध्ये लावू शकता, पॉटमध्ये. मी बोन्सायचा एक फ्लॅट पॉट आहे, त्याच्यामध्येच लावून टाकलं ते. वडाच्या झाडाला टॅपरूट असतं, त्यामुळे मग नंतर जसं मोठं होईल तसं मी ते कट करत राहणार आहे टॅपरूट त्याचं, आणि बाजूची बाकी छोटी छोटी मुळं कट करत राहीन आणि मग वरचा टॉप पण कट करत राहीन, म्हणजे त्याची ग्रोथ ह्याच्यामध्ये लिमिटेड राहील. तर असं वडाचं झाड मिळालं कुठे? बिल्डिंगमध्ये रिस्की असतं, कारण त्याची मुळं खूप पसरतात, खोल जातात आणि लिकेजेस वगैरे स्ट्रक्चरला डेंजर असू शकतं. त्यामुळे असं झाड आणून आपण पॉटमध्ये लावून त्याची ग्रोथ लिमिट करू शकतो आणि त्याचं संवर्धन करू शकतो.